गेले काही दिवसापासून महाराष्ट्रभर अवकाळी पावसाने झोडपलेलं आहे। आपण पाहू शकता शहापूर तालुक्यामध्ये सतत अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे। यातच गेल्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस झाला होता, त्यामध्ये शहापूर तालुका हा दुष्काळग्रस्तांपासून वगळला गेलेला आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे। पण सध्या पाहू शकतो पण शहापूर तालुक्यामध्ये शेतीचे भयंकर नुकसान झालेले, हातातोंडाशी आलेले धान हे पाण्यात भिजलेले। आपण येथील शेतकऱ्यांशी व येथील राजकीय उद्धव बाळासाहेब ठाकरेचे युवासेना जिल्हा प्रमुख स्वानंद शेळवळे यांच्याशी चर्चा करूया। आपण बघू शकता अवकाळी पावसाने भाताची कशा प्रकारे अवस्था केलेली आहे। आपण सर्वत्र बघू शकता भात हे पाण्यामध्ये गेलेले आहे। आपण येथील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांशी चर्चा करूया। काय सांगाल काका, कशा प्रकारे आपलं नुकसान झालेलं आहे? अति पावसामुळे आहे ना, भात जो कापणीला आलेला आणि कापून वरती करप पाण्यावरती तरून गेलेले आहेत। मोठ्या प्रमाणात काय मागणी असेल आपली शेतकरी म्हणून? सरकारने लक्ष केलंच पाहिजे, दुर्लक्षावरती ठेवून चालणार नाहीये, कारण अति नुकसान आहे, काही शेतकरी भेटणार नाही याच्यापासून। आपल्यासोबत ठाणे जिल्हा युवासेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे स्वानंद शेळवळे आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा काही दिवसापूर्वी त्यांनी मागणी केली आहे का शहापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घ्यावा। आपण त्याच्याशी चर्चा करूया। काय सांगाल आपण? आज आपण बघतोय महाराष्ट्रात पूर्ण अतिवृष्टी झालेली आहे। जून ते सप्टेंबर असा पाऊस पडलेला आहे, पण आमच्याकडे आपण बघतोय का अजूनही पाऊस चालू आहे। तर आमची एवढीच मागणी आहे की एवढी अतिवृष्टी शहापूर तालुक्यात होऊन सुद्धा शहापूर तालुक्याला त्याचा फायदा होत नाही आहे। कारण की इथल्या बघाल आपण आज जर हे बघा, हे सगळं पूर्ण हे भात भिजलेलं आहे, या भाताचं काही राहिलेलं नाही आहे। आणि तरी दुसरा सरकारला जर कळत नसेल, सरकार म्हणतं का इथं अतिवृष्टी झालेली नाही आहे, हा जो मोबदला आहे। आमची एवढीच मागणी आहे की जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती 1 वर्षासाठी, तिमाही वीज बिलात माफी, परीक्षा शुल्कात माफी। इथून शेतकऱ्यांना हे भात जो दिसतोय तो आम्ही बैलगाडीत भरू आणि बैलगाडीत सर्व शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा मंत्रालयापर्यंत नेऊ। काय सांगाल तुम्ही तालुका अधिकारी म्हणून? गेल्या 6 महिन्यापासून मेच्या 6 तारखेपासून पावसाचा जोर कायम आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि जी काही भरपाई आहे, हेक्टरी असेल, एकरी असेल, ती अतिप्रमाणात वाढून सरकारने द्यावी लवकरात लवकर। आणि जसे आमचे जिल्हाप्रमुख बोलले, जर या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही लवकरात लवकर आंदोलन काढून मंत्रालयावर धडक देऊ। अजून एक गोष्ट अशी निदर्शनास आलेली आहे, आम्ही शेतकऱ्यांशी बोललेलो आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर आमचं गुंठावारी 100 गुंठ्याचं जर नुकसान झालेलं आहे तर मोबदला 10 गुंठ्याचा दिलाय, 15 गुंठ्याचा दिलाय, मग हे कोणी सांगितलं? अशा पण घटना आपल्या तालुक्यात झालेल्या आहेत का बाबा 100 गुंठ्याचं जर एखाद्याचं नुकसान झालं तर कागदोपत्री त्याचं 10 गुंठ्याचं नुकसान दाखवा। अशा घटना झाल्या तर ह्या गोष्टी थांबवून व्यवस्थित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे। शहापूर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे भाताचं नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता कापणीला आलेलं भात हे पाण्याखाली गेलेलं आहे। आपण इथे बघू शकता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी शहापूर जिल्हा युवासेना प्रमुख स्वानंद शेळवळे यांची मागणी आहे। जर नुकसान भरपाई दिली नाही तर शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयावर धडकण्याचा थेट इशारा दिलेला आहे। संदीप चौधरी, TV9 मराठी, शहापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।